तुम्ही मंत्री आहात सांगतोय त्या टायमाला असं वक्तव्य करणं मला वाटतं चुकीचं आहे. जर तुम्हाला कोणी काढावं किंवा राजीनामा देईल हा तुमचा वैयक्तिक निर्णय, असं स्टेटमेंट दिल्यामुळं सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा जो काही वाद सुरू आहे त्यामध्ये सरकारमधलेच काही मंत्री वाद होईल अशी भूमिका मांडतायत, कसं बघता आपण त्याकडे? सध्या मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता तो बहुतेक सोडण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही अशी ग्वाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळं इथे वाद होण्याचा कुठेही प्रश्न येत नाही. परंतु काही लोक आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून ओबीसी समाजावर अन्याय होतोय असं जे काही त्यांची भूमिका आहे, त्यातल्या त्यात माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांनी, जे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी या मराठा आरक्षणाला एका अर्थानं विरोध दर्शवलेला आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लावू देणार नाही, लागणार नाही. हे जेव्हा ठामपणे सांगतोय त्या टायमाला असं वक्तव्य करणं मला वाटतं चुकीचं आहे. तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांच्याशी कधीही संवाद तुम्ही साधू शकता किंवा तुम्हाला कॅबिनेटचे जे काय आहेत कॅबिनेटमध्ये या विषयावर तुम्ही चर्चाही घडू शकता. परंतु दोन समाजामध्ये आपल्या स्टेटमेंटमुळं भांडणं लागतील असा कृपया प्रयत्न होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. मग त्यासाठी जर तुम्हाला कोणी काढावं किंवा राजीनामा देईल हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. तो निर्णय त्यांनी घ्यायला ते कुणाचे बांधील नाही, ते त्यांचा निर्णय स्वतंत्र घेऊ शकतात. परंतु असं स्टेटमेंट दिल्यामुळं सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहेत असं जी काही बाहेर चर्चा चालू ही योग्य नाही आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून सुद्धा त्यांना सांगणार आहे की तुम्हाला कॅबिनेटमध्ये तुम्ही चर्चा करा, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करा आणि मग तुमचा तो निर्णय प्रेस किंवा इतर माध्यमातून द्यावा. सरकारनेच काढलेल्या निर्णयाला सरकारमधलेच काही मंत्री विरोध करताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी नारायण राणे यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की स्वाभिमानी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. तर त्यांचा प्रश्न आहे. कुणबी प्रमाणपत्र कोणी घ्यावं हे ठरवणारे आम्ही नाहीतच ना. ज्यांना वाटतं की आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळं ओबीसीच्या असलेल्या त्या पद्धतीच्या असलेल्या सगळ्या सुविधा मिळतील, तर त्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्याव्यात. ज्यांना घ्यायच्या नसतील, ज्यांना आरक्षण नाकारायचं असेल त्यांना कुठेही आमची जबरदस्ती नाही. परंतु तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही आहे. गरज पडल्यास राजकारणातून बाहेर पडेल असं भुजबळ म्हणतात. भुजबळ ज्येष्ठ राजकारणी आहेत, ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांचा जे अनुभव आहे, त्यांना काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. परंतु विनंती एवढीच राहील की सरकारमध्ये असताना बाहेर स्टेटमेंट करण्यापेक्षा तुम्हाला जो प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे त्यावर बोललं तर ते योग्य होईल. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि